हॅलो, नमस्ते. काल मी पहिल्यांदा इंद्रधनुनी या माझ्या भाग 2 या पुस्तकातला एक लेख वाचला होता आणि त्याच्यावर अनेकांच्या अनेक छान छान प्रतिक्रिया आल्या. त्यातली एक प्रतिक्रिया ही माझा वाचक जो ब्लाइंड मुलगा आहे 21 वर्षाचा, अमोल नाव आहे त्याचं, त्याची होती. तो फॉलो करतो रेग्युलर आणि त्याने माझ्या अनेक मुलाखती ऐकल्यात, अनेक व्हिडिओज ऐकलेले आहेत आणि त्याने एक वाक्य तो जे काही बोललाय ना ते माझ्या असं अक्षरशः इथे जाऊन चांगलं बसलंय म्हणून, रुतलंय म्हणून. तो असं म्हणाला की मी रोज तुमची आर्टिकल्स वाचतो मॅम. सो कालचं आर्टिकलही मी वाचलं युट्यूबवरचं, असं त्याने मला सांगितलं. आणि तुम्ही अशीच आर्टिकल्स माझ्यासाठी प्लीज वाचा ना, मला ऐकायला आवडतील, असंही पुढे आवर्जून तो म्हणाला. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे मी ग्रॅज्युएशन नंतर अंध म्हणजे ब्लाइंड टीचरचा डिप्लोमा केलाय आणि अंध शाळेत म्हणजे नॅपचं हेड ऑफिस जे आहे मुंबईत वरळी सिफेसला, तिथे नोकरी करत होते. सो माझं ते खूप ब्लाइंड लोकांशी खूप कनेक्शन आहे, जास्त जसं ट्रान्सजेंडरशी कनेक्शन आहे ना तसंच या लोकांशी सुद्धा आहे. आणि भगवंताने माझ्या हातात लेखणी दिली आहे, तो खास अमोलसाठी आजचा हा लेख. या लेखाचं टायटल आहे भगवंत आपल्याला कधी मदत करतो. अनेकदा तो वेगवेगळ्या रूपात आपल्याला भेटत असतो, पण आपण त्याला ओळखायला कमी पडतो. हा आपला कमकुवतपणा आहे. माझ्या बाबतीत तर अनेकदा तो मित्रांच्या रूपात माझ्यासोबत असतो आणि माझी प्रत्येक इच्छा पूर्ण करतो. इतकं सहज कोणाला भगवंत भेटतो का हो? आपली श्रद्धा असेल आणि आपण खरे असू, प्रामाणिक असू, तर प्रत्येक क्षणी तो जवळ असतो. हा अनुभव मी अनेकदा घेतलाय. कालचा एक किस्सा शेअर करते. दिवसभर माझी दाढ दुखत होती. मी शक्यतो पेन किलर किंवा कुठलंही मेडिसिन घेत नाही आणि दुखत असताना दिवसभर तशीच मी कामात राहिले. माझ्या डेंटिस्ट मित्राला फोन केला आणि संध्याकाळी एफसी रोडवर मला काही कामानिमित्त जायचं होतं. दाढ दुखत होतीच, पण त्याकडे दुर्लक्ष करून मी माझ्या कामात राहिले. कदाचित भगवंताच्या ही गोष्ट लक्षात आली असावी. त्याने माझ्या मित्राला एफसी रोडवर पाठवलं. तिथून आम्ही घोले रोडवरच्या नॅचरल्सला गेलो. तिथे मलाई आईस्क्रीम विथ मँगो असं सुंदर आईस्क्रीम खाल्लं. हापूसच्या ताज्या फोडी, सोबत काळजी घेणारा मित्र आणि नॅचरल्सला लागून टी पोस्ट कॅफे आहे. तिथून सुमधुर संगीत आणि गिटार ऐकू येत होती. ती संध्याकाळ मंत्रमुग्ध करणारी होतीच, पण माझं दुखणं मी विसरून जावं म्हणून भगवंताने दिलेली ती मला ट्रीट होती. आम्ही आईस्क्रीम खाऊन पलीकडे टी पोस्टला जाऊन बसलो. 25तील गायक आणि सोबत यंग क्राऊड मनमुराद संगीताचा नजराणा ब्रह्मांडात सोडत होते आणि ती संध्याकाळ रोमॅन्टिक करत होते. आम्ही दोघं इतके त्यात रमलो की माझी दाढ दुःखीच मी विसरून गेले. मला आनंदी ठेवण्यासाठी भगवंताने माझ्या मित्राला तिथे पाठवलं. मित्रही उत्तम गायक आहे. त्याने एक छान गाणं गायलं. त्यानंतर तिथे एक यंग कपल होतं जे मॅरिड नव्हतं, पण प्रेम तिच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होतं. जेव्हा त्याने तिच्यासाठी गाणं गायलं आणि एक डायलॉग म्हटला, तेव्हा तिला लाजताना पाहून माझ्या शरीरात चांगले हार्मोन्स सिक्रेट झाले. त्याचवेळी माझ्यातील रोमॅन्टिक लेखिका, प्रेयसी, बायको, आई या सगळ्या जाग्या झाल्या आणि त्या मुलीच्या गालावरील खळी पाहून आणि लाली पाहून मी अधिकच तरुण झाले. त्या मुलांचे खर्जात जाणारे आवाज ऐकून चकित झाले आणि वरचा सा लागताना अंगावर रोमांच उभे राहिले. जेव्हा कैलाश खेरचं गाणं त्या मुलाने सुरू केलं तेव्हा मी पुन्हा माझ्याच प्रेमात पडले. तुमने क्या कर डाला, मिट गई मैं, मर गई मैं, हा हा जी, हो जी. दीवानी, आहा, सगळीच ती कमाल. अरे हे शब्द, तो भाव येतो तरी कुठून? गिटारच्या तारेत शब्द फिरतात तरी कसे? गायक खर्जा ते वरचा सा या स्वरात नक्की गातो कसा? सगळेच प्रश्न निरुत्तरित. जिथे उत्तर सापडत नाही तिथे भगवंत हेच आणि निसर्ग हाच एकमेव उत्तर आहे. फक्त त्याच्यावर विश्वास ठेवा आणि त्याच्या परवानगीशिवाय झाडाचं पानही हलू शकत नाही. पण त्याच्यासाठीच जेव्हा सगळं करतो तेव्हा तो प्रत्येक गोष्ट आपल्याला देतो. रात्री घरी आल्यावर माझ्या डेंटिस्ट मित्राचा मला फोन आला. सोनल, पेन किलर लिहून देऊ का ग? समोरच्या मेडिकलमधून घेऊन येईल. त्याला म्हटलं मला पेन किलरची गरजच नाहीये, एकदम ओके आहे. कारण भगवंतानी मित्र रूपात डॉक्टर होऊन आला
आणि संगीताच्या रूपात पेन किलर देऊन गेला. त्यानंतर मी मनोमन सुखावले. म्हणून प्रत्येक गोष्ट ही त्याच्यासाठीच करा आणि आनंदित रहा. हरे कृष्ण. थँक्यू अमोल. थँक्यू. असाच वाचत रहा.